त्यांना वॉटर गटर हा विषय माहीतच नाहीये. आणि या विभागाचे माजी नगरसेवक गेल्या 1997 सालापासून ते पदावर आहेत, तरी पण या विभागाचा विकास हा झालेला नाही. 5 ते 2 मिनिटावर पोद्दार हॉस्पिटल आहे, पण तिथे ICU ची सुविधा नाही, एमर्जन्सीची सुविधा नाही आहे. पद्मिनी चेंबूरकर आहेत, या माजी नगरसेवकच्या पत्नी आहेत. त्यांना एक प्रश्न विचारा की कोणता बूथ कुठे आहे. 3 आमदार आहेत, 1 खासदार आहे. रिडेव्हलपमेंटच्या विकासापाठी त्यांनी स्वतःचाच विकास केलेला आहे. माझं त्यांच्याशी कॉम्पिटिशन असं आहे की या विभागात मी स्वतः 22 वर्ष राहिली आहे. या विभागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते मी रात्री बेरात्री उठून सोडवलेल्या आहेत. त्यामुळे मला या विभागाचा अभ्यास चांगला आहे आणि या विभागात माझं नाव पण आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, माझा प्रभाग माझा विजन या सदरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक 196 मधील आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. प्रथम माझा प्रश्न असा असेल, तुमचा प्रचार कसा चालू आहे? वरळीत वातावरण कसं आहे तुमच्या प्रचार? माझा प्रचार एकदम छान चालू आहे आणि माझ्या प्रचाराला एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. माझे सर्व पदाधिकारी पक्षाचे, तसेच मला मानणारा वर्ग पण यामध्ये समाविष्ट आहे. आणि मी आज कालपासूनच प्रचाराला सुरुवात केली. डेव्हलपमेंटचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या विभागाचे माजी नगरसेवक गेल्या 1997 सालापासून ते पदावर आहेत, तरी पण या विभागाचा विकास हा झालेला नाही. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. आहेत आणि त्या मूळ समस्यावर तुम्ही कोणत्या सुधारणा करणार आहात ते सांगा. या विभागाच्या 3 मूळ समस्या, त्यातली एक समस्या तर मी तुम्हाला सांगितलीच आहे की रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. दुसरी समस्या अशी आहे की पार्किंगचा सर्वात मोठा इश्यू आहे. तिसरी समस्या आहे की इथे आमच्या जवळच म्हणजे एक 5 ते 2 मिनिटावर पोद्दार हॉस्पिटल आहे, पण तिथे ICU ची सुविधा नाही, एमर्जन्सीची सुविधा नाही आहे. अशा या विभागाच्या 3 समस्या. आणि सर्वात मोठी वॉटर गटर मीटर. या म्हणजे गटरचा तर असा प्रश्न आहे की आम्ही घरात राहतोय की गटरात राहतोय, म्हणजे असा प्रकार आहे. त्यामुळं ज्या कंत्राटदार आहेत BMC चे, ते पण एक ठराविकच विभाग साफ करतात. आपण वारंवार त्यांना तक्रार केली तरी पण ते करावा लागतो. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर तो चेहरा बदलला ना तर नव्या लोकांना नक्कीच संधी मिळेल काम करण्याची. पण जसं तुम्ही म्हटलात गेले नगरसेवकांनी लक्ष नाही दिलं, तर त्या 5 वर्षात जे त्यांनी नाही लक्ष दिलं, तर आता तुम्ही नवीन काय लक्ष देणार आहात? तुम्ही काय सुधारणा करणार आहात? सर्वात मोठी समस्या जी आहे रिडेव्हलपमेंटची, माझ्या पक्षाचे जे राष्ट्रीय नेते आहेत, माझे जे आदरणीय नेते आहेत माननीय अजितदादा पवार, हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी दादांना एकच प्रश्न ठेवला आहे की दादा, जर या नव्या चेहऱ्याला संधी मिळाली तर तुम्ही या विभागातून जर रिडेव्हलपमेंटचा प्रश्न सोडवला तर आपली ही 196 ची फिक्स नगरसेवकची सीट आहे. तुमचे प्रतिस्पर्धी म्हटलं की आता बघा, पद्मिनी चेंबूरकर असू द्या, सोनालीताई सावंत असू द्या, ह्या सगळ्यांना तुम्ही प्रतिस्पर्धक म्हणून तुम्ही काय सांगणार? तुम्ही कसे वेगळे? पद्मिनी चेंबूरकर आहेत, या काम केलं नाही. त्यांना एक प्रश्न विचारा की कोणता बूथ कुठे आहे. दुसरी गोष्ट, सेम कॅन्डिडेट आहे सोनाली सावंत, यांची पण तीच परिस्थिती आहे की त्यांच्या त्यामुळे ते पण तळागाळात उतरून त्यांनी काम केलेलं नाहीये. आणि माझं त्यांच्याशी कॉम्पिटिशन असं आहे की या विभागात मी स्वतः 22 वर्ष राहिली आहे. या विभागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते मी रात्री बेरात्री उठून सोडवलेल्या आहेत. त्यामुळे मला या विभागाचा अभ्यास चांगला आहे आणि या विभागात माझं नाव पण आहे. या प्रभागात तुम्ही उमेदवारी निवडायचं तुमचं विजन काय आहे नक्की? या विभागात उमेदवारी घेण्याचा, आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार?
सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. डेव्हलपमेंटचा प्रश्न जो आहे, या विभागातून आमदार, खासदार, नगरसेवक हा 197 पासून आहे. 3 आमदार आहेत, 1 खासदार आहे. रिडेव्हलपमेंटच्या विकासापाठी त्यांनी स्वतःचाच विकास केलेला आहे. म्हणजे आम्ही नगरातल्या रहिवाशांनी गटरातच राहायचं का? आमचा विकास कधी होणार? या विकासासाठी अनेक डेव्हलपर्स आले, बिल्डर्स आले. यांनी नगरातील रहिवाशांना विश्वासात कोणतंही घेतलं नाही, कोणतीही मीटिंग दाखवली नाही. मग रहिवाशांनी असं किती दिवस राहायचं? त्यामुळे हे आजवर स्वतःचाच विकास करत राहिले आहेत आणि इथून पुढेही त्यांचं ध्येय तेच आहे की, त्यामुळे मी एक तळागाळातील सर्व सामान्य कुटुंबातील महिला आहे आणि निवडणूक लढवण्याचा. तुमचे प्रतिस्पर्धी पद्मजा चेंबूरकर असो, सोनाली सावंत असो, तुम्ही त्यांना काय सांगाल? माझं त्या उमेदवार आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आहेच, पण पद्मजा चेंबूरकर या माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी आहेत. नगरसेवकांनी जे काय काम केलंय त्यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवलं आहे. त्यांना वॉटर गटर हा विषय माहीतच नाहीये. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. त्यांना त्यांचा भूत पण माहित नसेल. आणि दुसरी गोष्ट, माझे प्रतिस्पर्धी सोनाली सावंत यांचे पती काही दिवसापूर्वी त्यांची विधानसभेवर निवड झालेली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा हा वॉर्डाचा विषय माहित नाहीये. त्यांनी कधी पक्षाचे झेंडे घेतलेले नाहीत, पक्षाचा प्रचार केलेला नाही आणि प्रसारही केलेला नाही. त्यामुळे माझ्या पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला विश्वासात घेऊन, विचार करून मला ही एवढी मोठी संधी दिली. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा, त्यांचा एक निर्धार होता की आपल्या उमेदवाराला असं काहीतरी दाखवून द्यायचा चमत्कार की खरंच तिथे अशी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला न्याय द्यायचं काम आमच्या उमेदवाराने केलंय. तर आज आपल्या सोबत होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून नीलम कांबळे. तर माझा प्रभाग माझा विजन मध्ये आपण हा सदर सुरू केला आहे. तुम्ही सुद्धा संपर्क साधू शकता. मी तेजश्री बिजू गायकवाड, कॅमेरा पर्सन मंगेश वाघमोडे सोबत, साऊथ मुंबई न्यूज, शहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.